वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकशाहीत प्रचंड पैशांचा खेळ झालाय असा घणाघात राऊतांनी केलाय। जर हे विकले गेले असतील तर मग मतदारांनी काय करायचं असा सवालही राऊतांनी केलाय। दरम्यान यंत्रणा विकली गेली नाहीये तर राऊत विकले गेलेत असा पलटवार राऊतांवर बन यांनी केलाय। संजय राऊत राहुल गांधींना विकले गेलेत असाही घणाघात नवनाथ बन यांनी केलाय। प्रचंड पैसे हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता। महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला। महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे। 60 लोक बिनविरोध निवडून येतात। 66 ही काय निवडणूक आहे? मतदारांनी करायचं काय? मग मतदारांनी करायचं काय? जर हे विकले गेले असतील किंवा दबावाने मागे घेतले असतील तर त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांना मला इतकंच सांगायचंय की यंत्रणा विकलेली गेलेली नाही, तर स्वतः संजय राऊत विकले गेलेले आहेत। संजय राऊत हे राहुल गांधींना विकले गेलेले आहेत। संजय राऊत हे सोनिया गांधींना विकले गेलेले आहेत आणि आपला पक्ष विकण्याचा प्रयत्न, उबाटा गटाला विकण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत सातत्याने केला जातोय। आता आपल्याला खासदारकी मिळावी यासाठी संजय राऊत स्वतः आपल्या पक्षाला विकतायत अक्षरशः, कारण त्यांचं काँग्रेसशी साटलोट झालेलं आहे आणि काँग्रेस आणि